महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचं स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणार आहे। या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून तो हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणार आहे। या देवस्थान मालकी हक्क विरोधी मसुद्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून तो सरकारनं विनाशर्त मागे घ्यावा अशी मागणी सोलापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक विनोद रसाळ यांनी समस्त मंदिरांच्या वतीनं केली। या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, अर्चक पुरोहित जिल्हा संयोजक तथा PDP ट्रस्टचे पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित, राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटनेचे जिल्हा संयोजक अधिवक्ता सतीश गाजूल उपस्थित होते। महाराष्ट्र मंदिर महासंघ विनोद रसाळ। महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 हा जो कायदा येत आहे त्या कायद्याला आम्ही तीव्र विरोध करतोय, त्याचा निषेध करतोय। महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, पेशवे असतील यांनी दिलेल्या ज्या काही इनामी जमीन आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत पूर्णतः सरकारी जमा होणार आणि त्याचबरोबर जे काही त्या ठिकाणी अतिक्रमणित आहे ते त्यांच्या ताब्यात जाणार। तर यासाठी आपण महाराष्ट्र स्तरावर पूर्ण या कायद्याला विरोध करीत आहोत। महाराष्ट्रात जवळजवळ 300 पेक्षा अधिक निवेदन देण्यात आले आहेत आणि या कायद्याच्या प्रारूप जर समजून घेतलं तर आज बघितलं तर हिंदूंच्या मंदिराचं अस्तित्वच नष्ट करणारा हा कायदा आहे। हा मसुदा तात्काळ बिनशर्त पाठीमागे घ्यावा यासाठी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेऊन शासनाला विनंती केली आहे। मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी वकिली व्यवसाय करीत असून सरकारने देवस्थान इनाम निर्मूलन कायदा 2026 हा प्रस्तावित कायदा करण्यासाठी हरकती मागवलेल्या आहेत। तर या संदर्भात सकल हिंदू समाजामार्फत सर्वांमार्फत मुख्य देवस्थानामार्फत हरकती घेतलेल्या आहेत, पत्रकार परिषदा झालेल्या आहेत आणि या संदर्भात सर्व हिंदू समाज बांधवांनी मुख्यमंत्री साहेबांना भेटून देखील या कायद्याविरोधी हरकती नोंदवलेल्या आहेत। असे असताना या कलममधील कलम 3 व 4 हे जे सांगत आहे की देवस्थान इनाम सर्व बाबींसह नाहीसा करणे आणि महसूल भरण्यास कायदा मर्यादित लागू करणे आणि देवस्थान जे आहे भोगवटदार होतील आणि सारा भरतील अशा प्रकारचे कायद्यामध्ये प्रस्तावित कलम लागू करून हिंदू देवस्थानच्या अधिकारांवर गदा आणणारा हा कायदा आहे। आणि तसेच याच्या विरुद्ध कायद्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही असे देखील या कलम 14 अनुसार तरतुदी केलेल्या आहेत। तर हा कायदा जर आला तर देवस्थानचे सर्व अधिकार संपुष्टात येतील आणि कलेक्टरला या बाबतीत कोणतेही यापूर्वी कलेक्टर साहेबांना अशा प्रकारचे कायदा करण्याचे किंवा कारवाई करण्याचे कलेक्टर साहेबांना अनुभवही नसतात। या संदर्भात जे काही आहेत मंदिराचे ट्रस्टी आणि विश्वस्त या सर्वांना सर्वतोपरी आजपर्यंत अनुभव आहेत, त्यामुळे हा कायदा होण्यास सर्व हिंदू मार्फत सक्त हरकत आहे असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित गुरुजी व पुरोहित मंदिर अर्चक जिल्हा संयोजक या नात्याने जे महाराष्ट्र सरकारच्या वतीने इनामी जमीनबद्दल येत्या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे कायदा पारित होणार आहे तो कायद्यातली जे काही तरतुदी आहेत ते हिंदू आपल्या मूळ देवस्थान जे आहेत ते हिंदू विरोधी ते सर्व जाचक नियम आहेत। तर हा जो होणारा प्राप्तरूप जो कायदा आहे तर आम्ही प्रज्ञापुरी ज्ञानपीठाच्या वतीने हा जर कायदा सरकारने मागं नाही घेतलं की होणारा तर आम्ही राज्यभर याच्यावर जनआंदोलन उभा करू आणि सरकारने जर योग्य वेळेत विचार करून हा कायदा त्यांनी माघार घेतला पाहिजे। आणि ह्यातले जे अटी आहेत ते पूर्ण महसुली अधिकाऱ्यांना जो अधिकार दिले, कोर्टाचे अधिकार सर्व संपुष्टात आणले आहे। तर हे पूर्ण दंडलशाही आणि लोकशाहीतून हुकुमशाहीकडे जाणारा हा असा सरकारचा निर्णय आहे, त्याला आमचा पूर्ण निषेध आणि ह्याला पूर्ण विरोध आहे। राष्ट्रभक्त अधिवक्ता परिषदेतर्फे मी ॲडव्होकेट सतीश गाजूल आज रोजी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली असून देवस्थान इनामी जमीन निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026च्या कायद्यास विरोध करण्यासाठी आणि त्याबद्दल हरकती मागविलेल्या आहेत। यामध्ये सदर कायद्यामध्ये कलम 4 जर पाहिले 3 आणि 4 कलम 3 आणि 4 मध्ये देवस्थानच्या इनामी ज्या जमिनी आहेत त्यांच्या मालकी हक्क नष्ट होतील आणि आपण महसूल भरण्यास पात्र होऊ अशा स्वरूपाचा तो कायदा आहे। आणि त्यापुढे कलम 9 जर आपण पाहिला, कलम 9 मध्ये
मालकी हक्क संपूर्णपणे नष्ट होईल आणि राज्य शासनाचे मालकी हक्क प्रस्थापित होईल अशा स्वरूपाचा कायदा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. हा प्रस्तावित कायद्यामध्ये कलेक्टरला कुठलाही ज्ञान नसताना, तज्ज्ञ व्यक्ती नसताना, एखाद्या इनामी जमीन, देऊळ, देवस्थान ह्यांच्यामध्ये चालत असलेले पूजा अर्चा या संदर्भातचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. तो व्यक्ती तज्ज्ञ नाही आहे. यांच्या ठिकाणी एखाद्या महामंडलेश्वर आचार्य, संत, महात्मे, शंकराचार्य यांना अधिकार दिले असते तर हे मान्य केलं असतं. परंतु या कायद्यान्वये राज्य शासन हा संपूर्णपणे देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचा हेतू ठेवतोय आणि या ठिकाणी वक्फच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा संकल्प घेतोय. हा कायदा हिंदू देवी देवस्थान आणि धार्मिक लोकांच्या विरुद्ध आहे. म्हणून हा कायदा अस्तित्वात येऊ नये असं वाटतो. नमस्कार.